आला की सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो, हो ना। यशाची गुढी उभारूया, समृद्धीची गुढी आपल्या आयुष्यात उभारूया असे मेसेजेस येतात। पण खरंच कधी विचार केलात का ही गुढी का उभारायची? कोणी म्हणतं रामाने लंकेवर विजय मिळविला म्हणून, आणि काही जण तर म्हणतात आई म्हणते म्हणून करतो, नाही तर आपल्याला काय माहित नाही। पण ही गुढी म्हणजे फक्त एक लाकडी काठी नाही, ती आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे। तिच्यावर असतो रेशमी वस्त्राचा घडीव सन्मान, विजयाचा, आनंदाचा आणि नव्या सुरुवातीचा साज। आणि कडुलिंबाची पानं काय असते? अहो, साखर गोड जगण्यासोबतच थोडं कटू अनुभवही स्वीकारायला शिकवतात। चला तर आज जाणून घेऊयात गुढीपाडव्याचं महत्त्व। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। आता यामध्ये थोडा ऐतिहासिक संदर्भ पण पाहूयात। गुढी उभारायची म्हणजे फक्त शोभेची गोष्ट नाही, याचा खोल अर्थ आहे। पूर्वीच्या काळी लढाई जिंकल्यावर विजयी पताका फडकवली जायची, त्याचं हे रूपांतर आपल्या घरासमोर गुढी उभारण्यात झालं। पण आजच्या काळात खरी लढाई कुठे आहे? अभ्यासात, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये, आपल्या स्वप्नांसाठी। त्यामुळे ही गुढी फक्त बांबूच्या काठीला नाही, तर आपल्या मेहनतीचं आणि आपल्या चिकाटीचं प्रतीक आहे। आता जरा विज्ञानाच्या दृष्टीने पाहूयात। आता काही लोक विचारतात, कडुलिंबाची पाने का लावायची गुढीला? अहो, थोडं विज्ञान समजून घ्या। हिवाळ्यानंतर उन्हाळा सुरू होतो आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बूस्ट मिळावा म्हणून गुढीपाडव्याला कडुलिंबाचं सेवन केलं जातं। म्हणजे काय, आपल्या पूर्वजांनी आधीच आयुर्वेदिक सोल्युशन तयार ठेवले। आणि हो, गुढीच्या रेशमी वस्त्राचा रंग देखील काही उगाच लाल पिवळा नसतो। लाल रंग म्हणजे ऊर्जा, जोश आणि शक्ती। म्हणजे थोडक्यात काय, तर ही गुढी फक्त बांबू, वस्त्र आणि फुलं नाही, तर ती आपल्या जीवनशैलीशी निगडीत एक जबरदस्त सिम्बॉल आहे। कसा साजरा करणार हा सण पाहूया। पूर्वीच्या काळात घरासमोर गुढी उभारली जायची, आता ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटसवर दिसते। पण फक्त पोस्ट टाकून नाही, हा सण मनातून साजरा करायचा। काहीतरी नवीन सुरू करायचे, काहीतरी सकारात्मक ठरवायचे। कारण गुढीपाडवा म्हणजे फक्त घराची सजावट नाही, तर आपली जिद्द, आपला आत्मविश्वास उंचावण्याचा दिवस आहे। गुढीपाडव्याच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐतिहासिक संदर्भ पाहिला, विज्ञानाच्या दृष्टीने पण पाहिला, त्याचं महत्त्वही समजलं आणि आजच्या काळात त्याचा अर्थ काय असतो हेही उलगडलं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणखी काही अनोखा किस्सा माहितीये का? जर असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा। कारण आपल्या परंपरा जपायच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या असतील तर चर्चा होणं गरजेचं आहे। धन्यवाद।